जय महाराष्ट्र। काल मध्यरात्री 1:30च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना निस्तारभूत केलं। आणि हे होणं गरजेचं होतं, कारण पहलगाममध्ये ज्या 28 निरपराध नागरिकांची बळी गेले त्यांच्या कुटुंबियांना कुठं ना कुठं न्याय मिळणं गरजेचं होतं। या गोष्टीतून निश्चितपणे काही अंशी तरी त्या कुटुंबियांना थोडासा तरी न्याय मिळाला असं वाटतंय। आता ही गोष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचं नेहमीप्रमाणेच रेडगाणं चालू झालं आणि पाकिस्तानने देखील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत की भारताने आमच्या सिव्हिल नागरिकांवर हल्ले केले, त्याच्यात सिव्हिल नागरिक मारले गेले, आमच्या देशातील मस्जिद तुटल्या, हे झालं ते झालं, हे सगळं रडगाणं चालू केलं। पण काही वेळापूर्वीच भारताच्या लेफ्टनंट कर्नल ज्या सेनेच्या आहेत सोफिया कुरेशी यांनी देखील पत्रकार परिषद घेत आम्ही केवळ दहशतवादी ठिकाणांनाच टार्गेट केलेलं आहे आणि त्यांनाच फक्त पाडलेलं आहे हे स्पष्टपणे सांगितले। त्यामुळे पाकिस्तानची जी ओरड आहे ती पूर्णपणे खोटी आहे हे याच्यात निश्चितच आहे। कारण सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करणं ही तुमची सवय, आमची नाही। 26/11 देखील तुम्ही तेच केलं, पहलगाममध्ये देखील तुम्ही तेच केलं। भारताने कधीही तसं केलं नाही आणि आमच्या भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना, मग तो स्त्री असो, पुरुष असो किंवा एक लहान बाळ असो, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी